रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पावसाळी अधिवेशन संपलं आणि तसं पाहायला गेलं तर हे सरकारचं शेवटचं अधिवेशन होतं आणि म्हणून हे अधिवेशन शेवटचं असताना सरकारने नुसत्या घोषणांचा पाऊस पाडलेला आहे. राज्याच्या डोक्यावर 7 लाख कोटीच्या वर कर्ज, म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रातल्या जन्मलेल्या मुलाच्या डोक्यावर जन्मता 65,000 रुपये कर्ज आहे. अशा प्रकारची स्थिती आहे आणि वेगवेगळ्या खात्यातला मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार म्हणजे जसं मी एक विधानमंडळात एक प्रश्न असा मांडला की सार्वजनिक बांधकाम विभाग या विभागाला यावर्षीचं बजेट आहे 18,000 कोटी रुपये आणि त्यांनी टेंडर काढले 1.25 लाख कोटी रुपयाची. तर अशा अनेक विभागामध्ये अशा पद्धतीनं काम चालू आहे. पण मी त्याच्यावर जाण्यापेक्षा मी आत्तापर्यंत जेवढ्याही वेळेस अधिवेशनातून आलो त्यावेळेस या अधिवेशनात काय काय केलं याचं आपल्या माध्यमातून जनतेसमोर वेगवेगळे विषय मी मांडलेले. मी 289चे 11 प्रस्ताव मांडले, तारांकित प्रश्न 38 मांडले, अर्धा तास चर्चेच्या सूचना 5 मांडल्या, लक्षवेधी सूचना 35, 93 अन्वय सूचना 4, 97 अन्वय सूचना 2, विशेष उल्लेख 8, औचित्याचे मुद्दे 1 असे वेगवेगळे विषय मांडले. मग याच्यात शेतकऱ्यांचे विषय असेल, कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा असेल, असे सगळे मांडलेले असताना धर्मांतरबंदी कायदा असेल, असे काही शासकीय विधेयकसुद्धा मी मांडले. सगळ्यात महत्त्वाचं मराठवाड्यातला पाण्याचा प्रश्न जो आहे तो विषय सातत्यानं मांडला. आपलं जे शेंद्रा MIDC आहे इथं जी जागा आहे याच्यामध्ये एक झोन लघुउद्योजकासाठी असावं अशा प्रकारची भूमिका मांडली आणि सरकारने ती पूर्णपणे कबूल केलेली आहे. कारण एवढी मोठी जागा पडून आहे आणि मग किमान काही लघुउद्योगांना त्या तिथं संधी देऊन मला असं वाटतं दिले पाहिजे प्लॉट्स ही भूमिका मांडली आणि राज्य सरकारने ही भूमिका मांडलेली आहे. विषय मांडत असताना संभाजीनगर महापालिकेचे अनेक विषय मांडले. मेल्ट्रॉन या ठिकाणी जे हॉस्पिटल आहे हे MIDCकडे आहे. ही जागा महापालिकेला हस्तांतरित करण्याचं सरकारने कबूल केलं. या संदर्भात अधिवेशनाच्या काळात उद्योगमंत्र्यांशी चर्चा करून तो निर्णयसुद्धा येणाऱ्या आठवड्यात 8-15 दिवसात होणार आहे. मग पेपर फुटीवर वेगवेगळे विषय झाले. त्याच्यानंतर सरकारच्या योजना या कशा खोकळ्या आहेत. सरकारच्या खिशात पैसे नसताना मोठ्या मोठ्या योजना सरकारने जाहीर केलेल्या आहेत. या सगळ्या विषयावर सातत्याने एक विरोधी पक्ष म्हणून भूमिका मांडली. गर्भनिदान चाचण्या अनधिकृतपणे भोकरदन आणि संभाजीनगरात मागच्या काळात घडल्या त्याच्याविषयीसुद्धा सातत्यानं या अधिवेशनात भूमिका मांडल्या आणि सरकारने त्याच्याविषयी सकारात्मक भूमिका घेतलेल्या आहे. सांगण्याचा मुद्दा हा की आपल्या भागाचे वेगवेगळे विषय, विशेषतः शेतकऱ्यांचे विषय, इन्शुरन्स, शेतकऱ्यांचा विमा, अजूनही 758 कोटी रुपयाचा विमा शेतकऱ्यांचा मिळालेला नाही आणि विशेषतः हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा विमा मिळाला नाही ही भूमिका या अधिवेशनात मांडली. जालन्याचे वेगवेगळे विषय असतील, संभाजीनगर असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, बीड असेल, धाराशिव असेल की नांदेड असेल, या सगळ्या ठिकाणचे विषय एक मराठवाड्याचा सर्वांगीण मुद्दे या ठिकाणी मी मोठ्या प्रमाणावर मांडलेले आहेत. संभाजीनगरच्या महानगरपालिकेचा नियोजन आराखडा याच्याविषयीसुद्धा सभागृहात भूमिका मांडली. वेगवेगळे विधेयकं येत होते त्याच्यावरसुद्धा या सगळ्या भूमिका मांडल्या. विशेषतः साताऱ्याचं गुंठेवारीचं
प्रश्न सातारा भागातील जवळपास 60,000 घरांचा यांनी महानगरपालिकेची परमिशन घेतलेली आहे, परंतु आता कॉर्पोरेशन म्हणजे महापालिका त्यांना गुंठेवारी लागू करते, गुंठेवारीचं शुल्क भरा अशा प्रकारची मागणी महापालिकेने केली आहे आणि त्याच्याविषयी सातारा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष जनतेच्या मनात आहे. तो सुद्धा मुद्दा या निमित्तानं आम्ही मांडलेला आहे. हा झाला अधिवेशनाचा मुद्दा. दुसरं राजकीय सांगायचं तर दिनांक 18 पासून तर येणाऱ्या या गेले पण शरद पवारांनी वेळ दिली नाही तरी ते जाऊन जवळपास 1.5 तास त्या ठिकाणी बसलेले आहेत. कालच शरद पवारांवर त्यांनी टीका केलेली असताना आज छगन भुजबळ त्यांना भेटायला गेले. आता का भेटायला गेले हे तर जशी तुम्हाला बातमी माहिती आहे तेवढीच मलाही माहिती आहे. मी काय अजून कोणाला फोन केला नाही आणि विचारलेलं नाही. पण तो शरद पवार एक ज्येष्ठ नेते, यांना भेटायला महाराष्ट्रातलं काय देशातलं कोणी लोक जाऊ शकतात असं मला वाटतं, म्हणून गेले असते. महाविकास आघाडी ऑलरेडी मजबूतच आहे, त्यामुळं या महाविकास आघाडीच्या मजबूतीला कोणी काही करू शकत नाही. लोकसभेत ते दिसलेलं आहे, त्याच्या पुढे पाऊल विधानसभेला महाविकास आघाडीचं राहील. मला वाटत नाही असं काही असेल. काही चर्चा करायला ते गेले असतील, परंतु मला वाटत नाही भुजबळ वगैरे असे काही महाविकास आघाडी येतील वगैरे असं काही दिसत नाही. त्याचं टीकेचं जे केलं त्याचा खुलासा करायला गेले असतील. कारण शरद पवार साहेब आणि छगन भुजबळ साहेब हे एका ताटात जेवणारे लोक होते. तर छगन भुजबळांना खऱ्या अर्थानं राजकीयदृष्ट्या मजबूत कोणी बनवलं असेल तर ते पवार साहेबांनी, आणि त्यांच्यावरच त्यांनी टीका टिप्पणी केली म्हणून त्यांच्या मनाला काही वाटलं असेल म्हणून एखाद्याच भेटायला गेलेलं जाऊ असू शकतं. IAS अधिकारी पूजा खेडकरचे पंकजा मुंडेचे संबंध समोर आलेले आहेत. पूजा खेडकरच्या आईनं पंकजा मुंडेच्या ट्रस्टला 12 लाखाची देणगी दिली होती. तिच्या वडिलांनी एक चांदीचा मुकुट सुद्धा पंकजा मुंडेला लोकसभेत विजय मिळावा यासाठी मोठा दिला होता. मला असं वाटतं पूजा खेडकर जी IAS झालेली जी आहे आपल्याकडचे IAS आहे एक अधिकारी, ज्या पद्धतीनं त्यांची वागणूक समोर येते, मला वाटतं ती IAS अधिकाऱ्याला शोभेल अशी 100% दिसत नाही. खरं तर नवीन अधिकारी, ट्रेनी अधिकारी अतिशय विनम्रतेनं सगळी सेवा बजावतात. तशी परंपरा आपल्या महाराष्ट्राची काय देशातली आहे. आणि असं असताना नवीन झालेले IAS अधिकारी अशा पद्धतीनं वागणूक करते, तीच नव्हे तर तिचं कुटुंबसुद्धा अशा पद्धतीनं वागत असेल तर मला असं वाटतं तिच्या IAS होण्यावरसुद्धा काही जणांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मग तिचं आपण काय वेगवेगळे सर्टिफिकेट्स आहे त्याच्याविषयीसुद्धा भूमिका मांडलेल्या आहे. त्यांच्या पालकांविषयीसुद्धा आई असेल वडील असेल यांच्याविषयीसुद्धा काही भूमिका मांडलेल्या आहे. मला असं वाटतं कोणाशी आईवडिलांचं संबंध वेगळं मुलाचं वेगळं जर असेल पंकजाताईंशी सुद्धा तर मला असं वाटतं त्याची चौकशी झाली पाहिजे. पण आता चौकशी घेऊन करणार काय, एखाद्याचे खाजगी संबंध असू शकतात. असा राजकीय वरद असता असेल तर त्या IAS अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. कोणाचा का मग आम्ही असेल नाही तर अन्य कोणी असेल, राजकीय वरद असताना असल्यामुळे एखादा IAS अधिकारी जर मस्ती करत असेल तर तिची जिरवली पाहिजे. पैसे दिलेत सगळ्याच पक्षाला, हां, त्यात काय होईल असं वाटतं का तुम्हाला 7 दिवसामध्ये नोटीस? हे पण मेगा इंजिनिअरिंग ही कंपनी सरकारने पाळून ठेवलेली कंपनी आहे. तुम्ही म्हणता सगळ्या पक्षाला, भारतीय जनता पार्टीला मेगा इंजिनिअरिंगचे सगळ्यात जास्त बॉन्ड या महाराष्ट्रात असो देशात असो मेगा इंजिनिअरिंग कंपनीने दिलेले आहे. आणि आजही अनेक काही कॉन्ट्रॅक्ट या मेगा इंजिनिअरिंग कंपनीला दिले गेलेले. आज असे रस्ते, आता परवा सभागृहात आम्ही असताना मुंबईच्या विकासामध्ये सिमेंटचे रस्ते का बांधायचे तर ते 40-40 वर्ष टिकतात म्हणून बांधायचे असं ठरलं. हे रस्ते जर वर्षभर टिकत नसतील तर अशा लोकांना नुसती नोटीस देऊन चालणार नाही. हे तर लोकांचा जीव घ्यायला टपलेले लोक आहेत आणि यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे असं आमचं मत आहे. 2 वर्षापूर्वी टांगा पलटी केला नसता तर आज कामं झाली नसतील असं मंत्री शिवराज देसाई उद्धव ठाकरेंना टीका केली. मग याचं सरकार असं तर मोकळं जॅकेट घालून करावं लागलं असतं. मोकळं जॅकेट म्हणजे काय? पैसे नसते काही निधी वगैरे नुसती जॅकेट. मला असं वाटतं आज शंभूराजेंच्या खात्यामध्ये काय चालू आहे तिकडं जरा बघितलं पाहिजे. त्यांच्या खात्यामध्ये कोणतरी हिरा आहे
त्याच्याकडे मनी आहे. तो काय काय करतो जर सांगितलं तर शंभूराजेचं कोट आहे ना, तो मोकळा नाही, अंगावर त्याला काहीच राहणार नाही. त्यामुळे बोलायला लावू नका, एवढंच माझं म्हणणं आहे. बोलू ना. नाही, मी सांगितलं ना, शंभूराजेंच्या खात्यामध्ये जो चालू हैदोस सध्याच्या घडीला, फक्त हा हैदोस बघितला तर मोठे मोठे चमत्कार आहे, मोठे मोठे लिकर लॉबी आहे. कशा पद्धतीनं ती हँडल केली जाते आणि या सरकारला कशा पद्धतीनं हलवते. आज काय धंदे चालतात या खात्यामध्ये. मला असं वाटतं ज्यावेळेस योग्य वेळ येईल ती वेळ जास्त दिवस लांब नाही आहे, निश्चित पुराव्यासहित येईल. एक एक माणसाचं सगळ्या गोष्टी आमच्याजवळ आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं जिथं ज्या ताटात तुम्ही जेवला त्याला छेद देण्याचं काम करताय. ठीक आहे, तुम्ही बंडखोरी केली, काय करायचं केलं, आता तुम्ही तुमच्या टांगा कसा चालेल तेही बघू येणाऱ्या काळामध्ये. लोकसभेत तर तुमच्या टांगा ऑलरेडी केलेला आहे पलटी, विधानसभेत राहिला तोही पलटी करू आम्ही. आणि ऋण काढून सहन करणं ही उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारची परंपरा नव्हती. आज यांच्या खिशात नाही आहे, आणा यांना बाजीराव म्हणा, अशा प्रकारची स्थिती या सरकारची झालेली आहे. नुसतं टक्केवारीचं हे सरकार आहे. आणि त्याच्यामुळं असं उद्धवजी ठाकरे साहेबांवर टीका करण्याचा यांना नैतिक अधिकार कोणताही नाही आहे.